नंदा काय सगळं काय चाललंय? ही पेपरमध्ये छापून आलेली बातमी इंद्रनीलची खरी आहे का? त्यांनी त्या स्वीटीच्या भावानी त्या सानिका बरोबर एवढा मोठा नीचपणा केलाय? अरे नाही रे, काही काय, तो इंद्रनील असा मुलगा नाहीच आहे. आणि सानिका त्याची कॉलेज मधली मैत्रीण होती. आता हे पेपरवाले सुद्धा ना कसलीही शहानिशा न करता वाटेल त्या बातम्या छापत असतात. अहो थांबा थांबा, तुम्ही असे आत येऊ शकत नाही, बाहेर वा आधी. अहो आम्हाला शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्केंशी भेटायचंय, महत्वाचं आहे. थांबा जरा. अहो साहेब, आम्हाला जाऊ द्या, बोलायचं त्यांच्याशी. अहो काय तुम्ही कधी येता, कुठेही साहेबांना गाठता का? आज साहेब तुम्हाला नाही भेटणार, जा बघू इथून. नाही थांब नंदा का, राज्याचा मंत्री म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणं हे माझं कर्तव्य समजतो मी. येऊ दे त्यांना आतमध्ये. साहेब, वर्तमानपत्रात आलेली सानिका शेलारची बातमी तुम्ही वाचलीच असेल. तुमची असलेली असिस्टंट स्वीटीच्या भावाने सानिका शेलारला फसवले व तिचा गैरफायदा घेतला. आणि ती सानिका कोल्हापुरातल्याच एका कॉलेजमध्ये शिकत होती. तुमच्या अत्यंत जवळच्या माणसांच्या कुटुंबात हे घडते, यावर काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, याबाबत मला आधी माहीत नव्हतं, मलाही आत्ताच समजलंय. पण या प्रकरणाची मी स्वतः चौकशी करायला सांगणार आहे, त्यामुळे सत्य काय तुमच्या समोर येईलच. साहेब, जर चौकशीत स्वीटीचा भाऊ इंद्रनील हा दोषी सापडला तर त्याला कायद्यानुसार शिक्षा होणार का? की तुमच्या असिस्टंटचा भाऊ आहे म्हणून त्याला पाठीशी घातले जाईल? हो, काही काय बोलतोय तुम्ही? तो इंद्रनील एका प्रतिष्ठित घरातला मुलगा आहे. आणि आजकाल गरीब लोक काय काय करतात तुम्हाला माहिती आहे ना? खोटं बोलतात, खोटे आळ घेतात. मॅडम, म्हणजे तुम्ही एका आरोपीची जाहीरपणे बाजू घेताय का? नाही नाही, मी बाजू घेत नाहीये, मी फक्त तुम्हाला सांगतेय की तुम्ही नंदा का थांब जरा. हे बघा, या प्रकरणात जर का तो मुलगा दोषी असेल तर त्याला कायद्यानुसार शिक्षाही होणारच. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे. भैया ऐका ऐका, साहेबांना आता बरं नाही वाटत आहे. त्यांनी ज्या प्रश्नांची उत्तर हवी होती ना ती भैयाने दिलेली आहेत, त्यामुळे प्लीज प्लीज साहेब, एकच प्रश्न जर वर्षा, पाणी घेऊन ये लवकर. प्लीज प्लीज प्लीज. छातीत दुखतंय का? डॉक्टरना बोलवू का? फोन करू का डॉक्टरना? भैया बरं वाटतंय ना तुला? हां, मी ठीक आहे. नंदाकर, मला सांग, हे सगळं काय चाललंय? जाऊ दे ना, सोडून दे. तू कशाला काळजी करतेस? मी बघते काय आहे. कसं सोडून देऊ नंदा का? त्या स्वीटीला पुन्हा एकदा असिस्टंट म्हणून जॉईन करून घेतली आणि खोटं बोलली ती माझ्याशी. काय सांगितलं तिने मला सांगितलं होतं सानिकाचा कोणीतरी कॉलेजमधला मित्र आहे, त्याने हे सगळं केलंय. पण तो मित्र दुसरा तिसरा कोणी नसून इंद्रनील, तिचा सख्खा भाऊ आहे, हे नाही सांगितलं तिने. खोटं बोलली माझ्याशी. मला असं कसं वागू शकते ती? मला बोलायचं आत्ताच्या आत्ता तिच्याशी. भैया भैया तू शांत हो, मी ताबडतोब स्वीटीला बोलवून घेतो.